केल्यात 7, मात्र विकेट सुद्धा त्याने मिळवली। मैदानावरती निश्चितच दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल, काटेकी टक्कर। रजनी क्रिकेटचा थरार, रात्रीचा हा क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आजच्या रात्रीला पाहायला मिळेल। कर्जत तालुक्यातील याच परिसरातील सर्व दर्जेदार संघांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल। इथे हलक्या हाताने कट केले, पॉइंटला पार करत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडलं आणि दरम्यान या ठिकाणी 2 धावा इथे कंप्लीट केल्या। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनला टोटल 9 धावा। खरं तर बैलगाडा क्षेत्रातील नामवंत सुट्टी मेकर सचिन मंडलिक आणि ज्यांनी आम्हाला कूलर पुरस्कृत केलाय लकी ड्रॉ साठी ते गणेश चहाड यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आपण दोघांनाही आसनस्थ व्हा। आणि ज्या पाहुण्यांची आम्ही खरं तर आजच्या रात्रीची स्पर्धा सुरू झाली 7 वाजल्यापासून आवर्जून ज्या पाहुण्यांची आम्ही वाट पाहत होतो ते रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, डॅशिंग दमदार नेतृत्व, ज्यांच्या लढतीची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यात होती, ते आदरणीय बाबूशेठ घारे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये, माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आणि त्याचबरोबर युवा डॅशिंग दमदार हँडसम अँड स्टायलिश कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीनदादा धुळे यांची देखील ग्रँड एंट्री माजी पंचायत समिती सदस्य ट्रॉफी मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहतात आदरणीय बाबूशेठ घारे आणि त्याचबरोबर युवा डॅशिंग नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य नितीनदादा धुळे या दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। बाबूशेठ घारे आणि नितीन धुळे दादांची उपस्थिती, त्यांचं आगमन झालं आणि 4 चांद लावण्याचं काम आमच्या या क्रीडा स्पर्धेला बाबूशेठ आपण असनच व्हा। या दरम्यान फलंदाज आउट, विकेट आलेली आहे आणि भूषण होता डाऊन द बॉल आणि भूषणने ही कॅच पकडून विकेट खात्यात घेतली। चला बॅटर इथून नवीन बॅट्समन येईल, तत्पूर्वी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण कॅमेरा स्टेज वरतीच फोकस करा। आणि आज खरं तर वाढदिवस आहे पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रोहिदासजी माळी यांचा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य बाबूशेठ घारे आणि त्याचबरोबर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीनदादा धुळे यांचं आगमन आणि सर्वांच्या उपस्थितीत आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे केलं जाईल। बरेचसे केक आणण्यात आलेले आहेत आणि खरं तर सर्व केक ओपन करा तोपर्यंत ही ओव्हर चालू आहे। 2-3 चेंडू झाले की मग आपण कॅमेरामॅनला थांबून खरं तर सेलिब्रेशन इथे करणार आहोत। सगळ्या आतुरतेने वाट पाहत होते की विकासाचे वारे आणि बाबूशेठ घारे कोणत्या दिशेने येतील। पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4ही दिशा सज्ज होत्या। नितीनदादा धुळे कधी येतील, कारण ते फिट अँड फाईट नेहमी सातत्याने ज्यांचा व्यायाम असतो जिम, ते नितीनदादा मंचावरती आहेत। चांगला बॉल टाकला, पडल्यानंतर चेंडू थोडा टॉस झाला, बाउन्स होता, वाईट दिला पंचांनी। गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर्स आपण बघू शकाल। भारतने जो 2 लगातार विकेट घेतल्या, जितू विनमिने यांच्याकडून 500 रुपये। बॉल पडलाय, शतरक्षक पाठला करतो आणि लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये ढकललाय। 2 धावा कंप्लीट। टीम जय डाबा या चोरवलेचा स्कोर कार्ड आपण बघू शकाल। ऑनबोर्ड धावा आहेत 12, षटक क्रमांक 2 चालू आहे। आतापर्यंत बॉल संपलेत ते 2, धावा फलकावरती स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12। खरं तर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी इथे करण्यात आलेली आहे। 2 बॉल 12 धावा ऑन बोर्ड आहे। जय डाबा या चोरावले संघ बॅटिंग करतो, लेफ्ट हँड बॅटर आपण बघू शकाल। सुमित यावेळेस बॉल मागे चाललाय, धावा मिळती 4, आलाय चौकार।
3 बॉल बाकी आहेत, 3 बॉल 16 धावा ऑन बोर्ड आहे. 3 बॉल झाले की आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करू. त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत करू आणि बाबूशेठ गारे साहेबांचं खरं तर एक स्पीच देखील या ठिकाणी होईल, कारण ज्यांचं वक्तृत्व दमदार आहे. तर बाबूशेठ गारे मंचावरती आहेत आणि या दरम्यान समोर उडवण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, सोप्पा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने आणि बॅकअपसाठी प्रयत्न चालू आहेत. एक सिंगल इथून मिळेल, जीवनदान मिळालंय चोरावल्याचा फलंदाज सुमितला, लेफ्टी बॅटर आहे ज्याच्या नावाची चर्चा प्रचंड आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय नरेश कराळे दादांचं आगमन होतं. नरेश दादा आपण या कराळे परिवारातील आणखीन एक दमदार नेतृत्व. संजयजी कराळे साहेबांनी, सूरज गोडविंदे या दोघांनी या स्पर्धेचं योग्य नियोजन आणि नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. भारत तयार. मिलिंदसाठी हा बॉल शरीरावरती आला, पडल्यानंतर चेंडू थोडा आतमध्ये आला. मिलिंद बुंडेरेची हाईट आणि त्याच्या मनगटात जी ताकद आहे ना, कारण आजही म्हणजे तुमची एक इनिंग जी कायम प्रेक्षकांच्या लक्षात असते ती म्हणजे नंदनवनचं मैदान, आंतरनीचं मैदान. 50 मारली होती, 75 धावा केल्या होत्या मिलिंद बुंडेरेने. ती स्पर्धा त्यावेळी लाईव्ह नव्हती, त्यामुळे कदाचित तो मोमेंट आपल्याला कॅप्चर करता. पण परत एकदा शेर मैदान में क्या करेगा अभी देखेंगे. थांबलाय गोलंदाज, इथून मात्र थोडंसं प्रेशर नक्की जाणवेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. मिलिंद बुंडेरे, खरं तर नितीन दादा धुळेंनाही मिलिंदचा खेळ पाहिलेला आहे, कदाचित दोघे एकाच टीम मध्ये खेळलेले आहेत आणि आता आपल्या टीमचा देखील परफॉर्मन्स ते पाहतायत. पांडुरंग कडव साहेब 1 तास आधीच आलेत, आपल्या टीमची मॅच येते. जागेवरून उडवलाय मिलिंद बुंडेरेच्या बॅट मधून, लावलाय जोर आणि चेंडू भरपूर उंच आणि तेवढाच लांब ठोकलाय मिलिंद मुंडेरेनं षटकार. इट्स मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. या सिक्सरने ओव्हर इथून फिनिश आणि टोटल 23 धावा. जोरदार फटाक्यांची आतिषबाजी. आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य बाबूशेठ गारे आणि त्याचबरोबर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीन दादा धुळे यांचं जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य असं स्वागत. या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता आणि ज्या पाहुण्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, धूम धडाक्यात आसमंत दुमदुमलाय. बाबूशेठ गारे साहेबांचं आगमन, नितीन दादा धुळे यांचं आगमन आणि ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील आमचे सर्व पाहुणे, एवन जोडी, युवकांचं प्रेरणास्थान असणारे आमची एवन जोडी चंदूदादा सोनावले, त्याच्यासाठीला राजेशदादा हजारे, त्याचबरोबर दत्ता सोनावले साहेब, भास्कर दादा सोनावले आणि त्याचबरोबर भजन प्रेमी, कट्टर भजन प्रेमी आणि सुप्रसिद्ध गायक अरुण डायरे दादा यांचं देखील मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. ओव्हर संपलेले, आता आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन या मंचावरून ते करणार आहोत. मी विनंती केलं सर्वांना, चंदूदादा, राजेशदादा, आपण सर्वांनी आणि सगळ्यांना विनंती करतोय की आता आपण रोहिदाजी माळी यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करू. चंदू सोनावले साहेबांचा देखील आज वाढदिवस आहे. दिलदार असती आणि या दिलदार व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चंदूदादा आपणही या. चंदूदादा सोनावले आणि रोहिदास माळी या दोघांच्या वाढदिवसाचं एकत्रित सेलिब्रेशन या ठिकाणी करणार आहोत. अंपायर थोडा सामना थांबवला तरी चालेल. थांबा थांबा, डीजे थांबा, डीजे थांबा. तिघांचा पण वाढदिवस म्हणजे सन्मान सुनीलजी गोडुंदे साहेबांचा देखील यस, त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आहे. चंदूदादा सोनावले आणि त्याचबरोबर रोहिदाजी माळी साहेब आणि लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहत आहात वाढदिवसाचं सेलिब्रेशन स्टार्ट. हॅपी बर्थडे रोहिदास दादा, हॅपी बर्थडे चंदू दादा, हॅपी बर्थडे सुनील गोडुंदे. मॅन नामदेव मार्केस देखील उपस्थित आहे. नामदेव, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्याच टीमचा रुपेश देखील उपस्थित, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दादा देखील उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत. खरं तर 2 ओव्हर जय डाबाया चोरवलेच्या धावा आहेत 23.
तीन व्यक्तींचा आज वाढदिवस. चंदू दादा सोनावले, रोहिदाजी माळी आणि त्याचबरोबर सुनीलजी गोडुंदे साहेबांनी बाबूशेठ घारे आणि नितीन दादा धुळे यांच्या शुभ असे वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तीनही आमच्या सन्माननीय व्यक्तींचा खरं तर आपल्या शुभ असते बाबूशेठ घारे आणि नितीन दादा धुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील खरं तर हे सर्व दमदार नेतृत्व तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती पाहतात. सुनीलजी गोडुंदे साहेब माजी सदस्य करतात पंचायत समिती, त्यानंतर युवकांचे प्रेरणास्थान, युवकांची भली मोठी फौज एका क्षणात उभं करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये ते चंदू दादा सोनावळे. त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य डॅशिंग दमदार गोल्डन मॅन रोहिदाजी माळी. तिघांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी आता विनंती करत संजय दादा, मॅच आपण एकच मिनिट आपण दोन्ही आपल्या पाहुण्यांचा सन्मान संजय दादा आपल्या शुभ हस्ते करावा. सन्माननीय सर्वांचे लाडके नेतृत्व दमदार वक्तृत्व सन्माननीय बाबूशेठ घारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संजय दादांना विनंती करेल की एक मिनिटात आपण हा सन्मान उरकून घेऊ जेणेकरून आपल्याला मॅच इथून सुरू करता येईल. सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे सगळ्यांची इच्छा होती की बाबूशेठ घारे यांनी रायगड जिल्हा परिषदेवर निवडून जाणं. लढतीची चर्चा झाली पण इतकी जबरदस्त लढत देऊन खरं तर बाबूशेठ घारे साहेबांनी ती लढाई जिंकली. आणि मी विनंती करत संजय दादा कराळे यांना की आपण बाबूशेठ घारे साहेबांचा सन्मान नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा सर्वांचे लाडके बाबूशेठ घारे यांचा सन्मान या मुख्य मंचकावरती आपण करत आहोत. 2 ओव्हरमध्ये 23 धावा झालेले आहेत. दोन्ही टीम आता आपण रेडी राहा. यानंतर बाबूशेठ घारे साहेबांचं स्पीच होईल. खरं तर आपण थोडासा वेळ घेऊ, त्यानंतर साहेबांचं स्पीच यानंतर होईल. आणि लाईव्ह स्क्रीन वरती पाहत या स्पर्धेचे आयोजक उच्च शिक्षित LLB आता सध्या ते करतायत, उद्या त्यांचा पेपर आहे आणि आज आपली स्पर्धा. आणि बाबूशेठ घारे साहेबांचा सन्मान संजयजी कराळे साहेबांच्या सुनीलजी गोडुंदे साहेबांच्या शुभ असते. त्यानंतर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य पहिल्यांदाच रणांगणात उतरले आणि पहिला विजय हा नेहमी खास असतो. नितीन दादा धुळे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. क्रिकेट चोरावलेचं क्रिकेट किती काळ क्रिकेट खेळलेत, म्हणजे याही वर्षी चोरावले प्रीमियर लीग नितीन दादा खेळला आणि मॅन ऑफ द मॅच यांनी जिंकली. आजही ती ताकद नितीन दादामध्ये जेव्हा ते क्रिकेटशी रिलेटेड येतात. राजकारणात तर त्यांचा हात कोणी धरणार नाही कारण वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य देखील राहिलेले आहेत. नवनिर्वाचित कर्जत पंचायत समितीचे देखील सदस्य आहेत. म्हणजे गावाच्या नेतृत्वापासून तर तालुक्याच्या नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास नितीन धुळे दादांचा आणि गावाच्या नेतृत्वापासून जिल्ह्याच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास हा बाबूशेठ घारे यांचा. त्यानंतर आणखीन एक सन्मान आहे संजय दादा. खरं तर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट उपसरपंच तथा चला मॅच आता चालू करा तथा सर्वाधिक वेळा प्रभारी सरपंच म्हणून देखील ज्यांनी काम पाहिलंय ते रामचंद्र भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. चला मॅच ऑन करा आता. अंपायर मिलिंद आता मॅच आपल्याला सुरू करायची आहे. रामचंद्र भोईर साहेबांचा सन्मान होईल. 2 ओव्हर जय डाबाया चोरावळेचा स्कोर आपण बघू शकाल 10-23. त्यानंतर कट्टर भजन प्रेमी आणि सुप्रसिद्ध चोरावळ्याचे गायक अरुणदादा डायरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अरुणदादा आपणही या. संजय कराळे दादांच्या शुभ असते अरुणदादा डायरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होईल. मॅच ऑन झालेली आहे. ओव्हर नंबर 3 ची इथून सुरुवात. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा लॉंग ऑनला इथून हा स्ट्रोक सजवला आणि इथून पहिल्या बॉल वरती खरं तर ही सिंगल कंप्लीट झाली. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात तो हिटमॅन मिलिंद बुंडेरे. त्यानंतर ज्यांनी आम्हाला एक कूलर या लकी ड्रॉ साठी पुरस्कृत केला ते गणेश चहाड दादा यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. गणेश दादा आपणही समोर या. आपलं देखील स्वागत. मॅच एका बाजूला ऑन आहे, दुसऱ्या बाजूला ड्युअल स्क्रीन वर आपण बघू शकाल. एका बाजूला सत्कार, एका बाजूला मॅच. क्रिकेटही थांबणार नाही, सत्कारही थांबणार नाही. गणेश चहाड दादांनाही विनंती करेल दादा आपणही समोर या. आपला देखील सन्मान इथे केला जाईल. एक सिंगल आली. 24 धावा ऑन स्ट्राईक मिलिंद. परत एकदा मिलिंदच्या बॅट मधून उंच बॉल गेलाय. कोणता क्षेत्ररक्षक कॅच पकडेल आणि कॅच ड्रॉप. जीवनदान सेफ अँड मिलिंद. इथून सिंगल आली. 2 बॉल धावा आहेत 25. गणेश चहाड यांना आपण स्क्रीनवरती पाहतात. खरं तर त्यांचा आज लकी ड्रॉ साठी कूलर आहे. तो कदाचित या शेवटच्या रात्रीत मला लागावा एवढीच माझी इच्छा आहे.
बाकी काय नाही, गणेश चहाड साहेबांचे मनपूर्वक स्वागत. त्यानंतर बैलगाडा क्षेत्रातील नामवंत सुट्टी मेकर सचिन मंडलिक यांचा देखील सन्मान करू. सचिन आपण या. तर सचिनची हाईट पाहिली ना तर फार कमी आहे, म्हणजे जर नंदी बैल त्याच्या डोक्यावरून उडी मारून जाऊ शकतो, पण अडवण्याची ताकद त्याच्यामध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका. सचिन दादा हाईट कम फाईट जादा अशी पर्सनॅलिटी. सचिन मंडलिक यांचा सन्मान संजय दादा आपण करावा. समोर आले होते, जागा बनवत फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. 2 बॉल 2 सिंगल आला, त्यानंतर हा डॉट बॉल. तिसरा डॉट आलाय. 3 बॉल 25. तिसरं षटक चालू आहे. बॅटिंग करणारी टीम आपण इथे बघू शकाल, जयडाबाया चोरावले. फिल्डिंग करणारी टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपलोली. त्यानंतर संजय दादा, खरं तर क्रिकेट म्हटलं ना, हा स्ट्रोक आपण इथून पाहतो. कव्हरला बीट करून बॉल एक्स्ट्रा कव्हर पर्यंत सिंगल रन. क्रिकेट कर्जतचा क्रिकेट म्हटलं ना तर कर्जत क्रिकेटमध्ये मार्केवाडीच्या कित्येक खेळाडूंना घडवण्याचं काम ज्याने केलं आणि बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख येते नामदेव मार्के, चॅम्पियन कॅप्टन यांचा सन्मान या ठिकाणी करावा. नामदेव आपण या. तर नेहमी माझाही आवडता खेळाडू आहे, म्हणजे नामदेवने जेव्हा बाईक जिंकली तेव्हा मी घरातून ती स्पर्धा लाईव्ह पाहिली होती, पण ती बाईक मिळाल्यानंतर मी कॉमेंट्रीमध्ये आलो आणि आता नामदेवलाही माहिती आहे की मी जिथे असो तिथे नामदेवचा संघ जिंकतो. नामदेव हे खरं आहे की नाही? थँक्यू सो मच. नामदेव मार्केंचाही सन्मान आपण इथे करू. त्यानंतर रुपेश दादा आणि धनाजी मार्के दादा यांचाही सन्मान होईल. धनाजी दादा आणि वाह, ह्या तोफखाना आहे फलंदाजीचा. मिलिंद बुंडेरे जीवन दान दिलं आणि जीवन दानानंतर आता आक्रमण इथून करतोय सोमनाथ सर. हा खेळाडू एक इनिंग, जशी दिनेश कार्तिकला आपण विसरलो नाही, महेंद्रसिंग धोनीला, गौतम गंभीरला विसरलो नाही, A1 सूर्यकुमार, तिलक वर्मालाही आपण विसरलो आशिया कप मध्ये, तसा मिलिंद भुंडरे 75 धावा त्याने ठोकल्या होत्या 24 बॉल मध्ये. आता इथे पुन्हा बरसतोय. धनाजी मार्के दादा, रुपेश दादा आपण या. खरं तर हा आदरपूर्वक आम्ही सन्मान करतोय. आज ज्यांचा वाढदिवस आहे चंदू दादा सोनावले. जर का बॉलरने फलंदाजाला आउट केलं चंदू दादा सोनावले यांच्याकडून 1000 आणि जर 6 मारला तरी 1000. बॉल गोलंदाजाचा. इथून आपण पंचांच्या मुवमेंट कडे पाहतोय आणि षटक क्रमांक 3 इथून समाप्त झालं. 3 ओव्हर मध्ये जयडाबाया चोरावळेची धावसंख्या ती मात्र 32. 3 ओव्हर 32. धनाजी मार्के दादांचाही सन्मान आपण करतोय. आणि त्यानंतर खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये खरं तर नामवंत समालोचक, अगदी रायगड भूषण देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, ते जितू मिनमिने यांचा सन्मान इथे केला जाईल. जितू मिनमिने आपण या. जितू आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये, कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आपल्या परिसराची शान आहात. जितू आपण या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणखी बरेचसे सन्मान आहेत, आपण तत्पूर्वी मॅच कडे फोकस करूया. तीन ओव्हर 32 आहेत जयडाबाया चोरावळेच्या. सगळ्यांच्या नजरा लागल्यात. 11:15 वाजलेत. असे कित्येक पाठीराखे असतील चोरावळेचे जे घरातून खरं तर जेवण करतानाही मॅच पाहत असतील. असे कित्येक पाठीराखे पिंपळोलीचे असतील जे घरातून मॅच पाहत असतील. जर का पिंपळोली संघाने हा सामना जिंकला तर जितू मिनमिने यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. सुमित साठी हा पहिला बॉल. इथून बाउन्स चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न केला पिंपलोलीचा गोलंदाज विनायकने. डॉट बॉल आलाय. 32 आहेत. अजून 11 बॉल आहेत. किमान 60 धावा हा स्कोर जयडाबाया चोरावळेसाठी इनफ ठरू शकतो. आणि इथून मात्र सिंगल आता घेतलेले. एक सिंगल रन इथून आली. ही ओव्हर झाली की आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. खरं तर ज्यांनी आवर्जून कंपनीलाही खडे बोल सुनावले की आमच्या स्पर्धेला आम्हाला नवीन ब्रँडचे टॉपचे चेंडू पाहिजेत, आणि ज्यांनी आम्हाला 5 बॉल बॉक्स दिलेत ते तळवडेचे राजेदादा हजारे यांचं मनापासून आभार. राजेदादा मनापासून आभार की कंपनीला आपण ते खडे बोल सुनावले आणि हे चांगले चेंडू आलेत, म्हणून हे लांब लचक षटकार येतात. धावसंख्या 1 ने वाढेल. 33. मिलिंदच्या बॅटमधून हा स्ट्रोक
बॉल चाललाय बाउंड्री पार, चौकार मारला मिलिंद मुंडेरेने, आक्रमण मैदान शांत केलंय. श्री गणेश वैष्णवी कन्स्ट्रक्शन पिंपलोलीच्या पाठीराख्यांनाही शांत करणारी मिलिंद मुंडेरेची ही वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या 37 ऑन बोर्ड. जितू मिनमिन आपण मंचावरती या, कारण क्रिकेटमध्ये आम्ही बऱ्याचदा बोललोय, तुमची शर्यतीची देखील एखादी झलक कॉमेंट्रीची झाली भीष्मा बैलाची तर आम्हालाही आवडेल, किंवा ब्रेकफेल कांगारूची झाली तरी आवडेल, किंवा मण्याबाईची झाली तरी आम्हाला आवडेल. आमच्या पिंपलोली परिसराची शान म्हणजे 3 नंदी बैल, कांगारू, मण्याबाई आणि स्पीड किंग भीष्मा. जितूबाई आपण या मंचावरती सहर्ष स्वागत. टीमची टोटल 3 बॉल 37, ओव्हर नंबर 4 चालू आहे. विनायक टीम पिंपलोली कडून. ऑनलाईन बघणारे प्रेक्षक असं विचार करत असे की अजय डायरेक्ट किती बोलतोय, थांबतोय की नाही? थांबतो. आता पुढचा बॉल मिलिंदच्या बॅटमधून ऑन साइडला टॉवरच्या वरून सगळ्यात लांब लचक टीम डेव्हिड स्टाईलने मारलेला मिलिंद मुंडेरे हा सिक्सर. काय बॅटिंग आहे. कोण म्हणेल की हा खेळाडू 4 वर्ष क्रिकेट पासून दूर आहे, कोण म्हणेल की हा खेळाडू प्रॅक्टिस करत नाही. जसे नितीन दादा धुळे कधी जरी धावायला उतरले ना मॅरेथॉन मध्ये तरी धावतील, जसे बाबू शेटगारे कधी साहेबांकडे माईक द्या, साहेबांचं वक्तृत्व दमदारच होणार. ही ओव्हर झाली की साहेबांच्या भाषणाकडे आपण जाणार आहोत. धावसंख्या 43. रोहिदाजी माळी साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुनीलजी गोडुंदे साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चंदू दादा सोनावलेंच्या लक्षात राहणारा त्यांच्या वाढदिवसाचा दिवस. कारण हे भरगच्च भरलेलं मंच आणि माझी पंचायत समिती सदस्य चषकाची ही फायनल नाईट आणि प्रचंड गर्दी आहे. कॅमेरामॅन आपण ही ओव्हर झाला पूर्ण स्टेज कव्हर ओव्हर झाल्यानंतर, कारण ही गर्दी आहे, हे प्रेम आहे क्रिकेटवर, हे प्रेम आहे सुनीलजी गोडविंदे, संजयजी कराळे आणि सूरज गोडविंदे यांच्या. अजून पिंपलोलीचे 2 बैल आहेत. IPL नकलू सोनवले यांचा IPL, यस IPL आणि बाबू असे 2 बैल अजूनही आहेत, त्यांचे आपण तेवढंच कौतुक करूया आणि जाऊया मैदानाच्या आत. मिलिंद मुंडेरे काय बॅटिंग करतोय. या सिक्सरने धावसंख्या आहे ती 43. नकलू शेट काळन यांचा IPL. कदाचित आजच्या रात्रीमध्ये ते बैल येण्याचे चान्सेस आहेत, चर्चा होती. समोर टाकलाय व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव इथून मिळते. जय डाबाया चोरावले. टीमची टोटल 44. सध्या मिलिंद मुंडेरेच्या नॉट आउट वैयक्तिक धावसंख्येकडे आपण जाऊया. 8 चेंडू मध्ये 25 वरती खेळतो मिलिंद मुंडेरे मध्ये. कदाचित ती 50 तो इथेही दाखवू शकतो, ती ताकद आहे त्याच्याकडे. हाईट दमदार आहे, फाईट चांगली देतोय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपलोलीच्या गोलंदाजांना इथून मात्र थोडं पुनरागमन करणं गरजेचं आहे. मिलिंदसाठी हा चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकलेला, समोर ठेवला होता वाईड लाईनच्या अगदी. बघितलं तर आपण कट टू कट गेलेला हा बॉल इथून आलाय डॉट बॉल. खरं तर 5 रात्र ज्यांना आम्ही रजनी सुरू झाली की ज्यांना आम्ही शोधतो, म्हणजे बाटलीवाला आपण पाहिलाय, अजून बरेच पाहिलेत, पण आमचा इंटरनेटवाला उमेश उरलेचा धन्यवाद धन्यवाद की आज स्पर्धा लाईव्ह सुरू झाली. अखेरकार सगळे प्रेक्षक दमले होते की कधी मॅच चालू होईल. मिलिंदच्या बॅटमधून खोदून काढला बॉल, अलॉंग दी कार्पेट चाललाय, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हर कडे, सिंगलने थांबवलं जाईल. इथून टीम जय डाबाया चोरावलेचा स्कोर आहे. धावा फलकावरती 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त. 4 ओव्हर मध्ये धावा आहेत 45. 4 ओव्हर मध्ये 45 धावा ऑन बोर्ड आहेत. जितू मिनमिने या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर पिंपलोली परिसरातील आवर्जून, खर तर ज्यावेळी उच्च शिक्षणाची गोष्ट विचारात येते त्यावेळी आवर्जून ज्यांचं नाव समोर होतं, सर्वांचे लाडके माननीय श्री गणेश काळन सर, जे सध्या PhD पदवी ज्यांनी खरं स्वीकारलेली आहे ते आमचे गणेशजी काळन सर, डॉक्टर गणेश काळन सर यांना आपण इन्व्हाइट करूया. सर आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 ओव्हर 45 आहेत. जितू मिनमिने यांचा आवाज कदाचित जितू याच दरम्यान एखादी झलक आम्हाला दाखवली तर फार बरं होईल. चला कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा. एंटरटेनमेंट थांबून चालणार नाही, कारण बरेचसे पाहुणे आमचे आले. जितू प्लीज कम हिअर. आणि आता तुम्ही कोणत्या बैलाचं नाव घ्याल इट्स डिपेंड ऑन यू. जितू या. सगळ्याच बैल, पण जितू कोणाचं नाव घेईल ते महत्वाचं आहे. सूरज गोडून त्यांची इच्छा आहे की भीष्मा बैलाचंच नाव त्याने घ्यावं आणि तशी कॉमेंट्री करावी. जितू या. कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा.
हॅलो हॅलो चेक. सुंदर असा बॉल, थोडं जमतंय पण असू द्या. हॅलो चेक. आणि खुश खबर बघा, खुश खबर बघा, आमच्या बिंदूला धडावत नवले शैली सुनील घोडविंद तळवडे. फक्त बैलजोरी सेट कुठली पण चालेल. 5 बादल्या 2 गोंडे आणि 2 गोंडे ठेवून यांना आजच्या मैदानात जोर बजायला खरंच लवकर जोर द्या. बिंजोर 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 शैली सुनील शेठ घोडविंदे तळवडे. फक्त बैलजोरी साईड कुठली पण चालेल, दोन्ही साईडून ठेवत आहेत. यांचं या ठिकाणी आव्हान आहे की आम्हाला याच ठिकाणी याच मैदानात आजच जोर पाहिजे. या भीष्माच्या मैदानात जोर पाहिजे, लवकरात लवकर जोर द्या. बिंजोर बिंजोर बिंजोर. धन्यवाद. जितू भीष्माला कोण जोड होईल का माहिती, पण आम्हाला कॉमेंट्रीला आज तू जोड झालास. तर हा सिक्सर आला मिलिंद मुंडेराचं. आक्रमण चालू आहे, हे आक्रमण आपण विसरून चालणार नाही. आक्रमणाचा परतावा पिंपलोलीच्या बॉलरला करावा लागेल. परत एकदा मिलिंदच्या बाटमधून लॉंग ऑन पकडली कॅच, मिळाली विकेट. मोठा झटका आहे 440 ओव्हरचा. थँक्यू थँक्यू टीचर. खरं तर